गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आत्ता मी चाललो आहे गोव्याला. रात्री ब्लॉग चालू करतोय कारण आत्ताशी निघतोय गोव्याला जाण्यासाठी. बरोबर चाललो आहे. ही गाडी काढतोय. पाठचा ब्लॉग बघितला असेल तर पाठचा ब्लॉग तुम्ही कोणी बघितला नसेल तर पाठचा ब्लॉग बघा. किती भारी आहे. मार्कशीट घाटला गेलो होतो मस्त फ्रेंड्स बरोबर. आता हे वेगळे फ्रेंड्स आहे आणि खूप धमाल येणार आहे, खूप मस्ती येणार आहे. आता बघूया पुढे काय होतं. आता रात्र आहे म्हणून जास्त दाखवता नाही येणार, दिसणार पण नाही समोरचं. बघू, जिकडे जमेल तिकडे ब्लॉग करेल मी. आणि समोर आणि माझे मित्र येणार आहे, त्यांची पण नंतर जाता ओळख करून देईल मी. आणि पुढे मजा येईल भरपूर. बघूया पुढचा निसर्ग काय राहतो आहे, किती अडचणी येणार आहे, कसं असणार आहे, पाऊस किती असणार आहे. पाठचा ब्लॉग तर मी ट्रान्सपोर्ट टेम्पो घेऊन गेलो होतो, तुम्ही बघितलाच असेल तो ब्लॉग. तो खूप मस्त ब्लॉग चालला. आता बघूया हा पण किती चालतो आहे. आणि फ्रेंड्स बरोबर चाललो आहे. मजा येणार तुम्हाला हा ब्लॉग बघून. मस्ती धमाल चालू असणार. आणि पुढे कसं किती अडचणी येणार आहे, किती संकट येणार आहे, किती चांगलं होणार आहे, किती मस्त मस्त व्ह्यू भेटणार आहे, तर पुढे बघायला भेटेल तुम्हाला. तर भेटू पुढे. आता इथून वाळकेश्वरला जायचं आहे फ्रेंड्सला घ्यायला. वाळकेश्वरून मग डिझेल भरू मग डायरेक्ट निघालो आहे. इथून वाळकेश्वरून पिकअप केलं. आणि हे सगळे मित्र आहे. हा मित्र हा प्रथमेश. आता नारळ फोडतात आहे सगळे. नारळ फोडूया आणि निघूया. मोर्या. तर पुढे काय होतं बघूया. ही साक्षी, ही नाही येते. आम्ही चौघ, आम्ही 5 जण चाललाय. ही नाही. थँक्यू. आता इथे डिझेल टाकलं. 89 लिटर आहे. इथे हवा भरतोय. आता हवा भरून मग इथून निघू. आता हा रोड आहे नेपेन्सी रोडला. आता पनवेलच्या पुढे जस्ट पुढे साई एकविरेला ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे तिथे गाडी उभी आहे. आणि ढाबा टाईप हॉटेल मस्त आहे, एक नंबर आहे. आणि इथे मित्र बसले सगळे आतमध्ये. आता इथे जेवणार. आता पुढे भेटू. तुम्हाला काय हा रोड दाखवला आहे तर मग परत काय दाखवायचं. मग पुढे जे नवीन भेटेल मी दाखवेल.
आता आम्ही महाडच्या पुढे इकडे गाडी उभी आहे आणि बेकार पाऊस आहे. महाडच्या पहिल्यापासूनच पाऊस लागला होता, खूपच डेंजर पाऊस आहे. आत्ता हे माणसं हा चहा बनवतो ना, तो आधीपासून म्हणजे 10 वाजल्यापासून लगातार पाऊस पडतो. आत्ता कमी झाला आहे त्यांच्या मते आणि आम्हाला लय बेकार पाऊस वाटला. तुम्ही बघू शकता मित्र इकडे उभे चहा प्यायला थांबलो आहे. चहा पिऊ मग आणि खूप बेकार पाऊस आहे. व्हिडिओ पण काय करू शकत कारण पुढे काही दिसतच नाही, मग काय दाखवणार तुम्हाला, म्हणून जिकडे थांबलो तिकडे व्हिडिओ चालू करायचो. तर बघू पुढे का. मी आता रत्नागिरीला आहे. रत्नागिरीच्या आसपास हा व्ह्यू बघा, एक नंबर एक नंबर. तो धबधबा आहे तिकडे पूर्ण. आणि हा रोड चाललाय पूर्ण. ही लालपरी आली नवीन वाली. काय व्ह्यू आहे यार समोरचा, भारी. आता आम्ही राजापूर ब्रिजवर आहे. फेमस ब्रिज बघू शकतो. सुरू होते कदम घ्या भाई. इथे हॉटेल आहे, नाश्ता खायला. आता नाश्ता करायला थांबू आम्ही. राकेशचं गाव डोंगर 7 किलोमीटर इकडनं डायरेक्ट आतवरती. इथे मित्रांचं गाव आहे. पाऊस बेकार. अजून किती लांब आहे हॉटेल? हॉटेल 15 मिनिट.
आम्ही आता ग्रीन पार्कला थांबलेलो. इथे हॉटेल आहे आणि मस्त आहे की नाश्ता विष्टा केला. इथून सरळ हायवे. मित्र बस निघूया. इथून 2 तास दाखवत आहे. बघू किती वाजता पोचतो आहे. इथून पूर्ण हायवेच आहे. तर भेटू पुढे हायवेला. पोचलो आता. जस्ट गोवामध्ये आलोय. भरतोय इथे 88 लिटर आहे आणि डिझेल भरतोय. फुल करतोय. एक कांडे होते तसे झाले फुल. आता इथून 15-20 मिनटं आहे. जिकडे रूम बुक केला तिकडे मजबूत झोप आले. झोपणार लगातार 12-13 तास गाडी चालवत होतो रात्रभर. संध्याकाळी थोडं झोपलं म्हणून काही झोप आली नाही. पण आता मजबूत झोप आली. घरी जाऊन झोपेल. आणि एवढं काय दाखवण्यासारखं नव्हतं. अंधार होता. काय दाखवलं नाही. आणि पुढे तर तुम्हाला पहिला ब्लॉग बघितलाच असेल गोव्याचा. मी आलो होतो गोव्याला. तो ते सेमच होतं. काय फरक नव्हता. परत दाखवून काय बोर करायचा म्हणून काय दाखवलं नाही. आता भेटू पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि इथून सिरीज चालू होईल गोव्याची. तर व्हिडिओला नक्कीच लाईक कमेंट शेअर नक्की करा. आणि फ्रेंडला मी पुढच्या ब्लॉगमध्ये इंट्रो करेल. आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.